प्लेनफील्ड स्कूल, डिस्ट्रिक्ट 202, वॉलिन ओक एलिमेंटरी स्कूल, रिचर्ड इरा जोन्स मिडल स्कूल. आणि हे समोर मी आत्ता जे म्हटलं असेल ते योगासारखंच काहीतरी आहे, पण मोस्टली तिथे असे वर दिसलेत. आणि हे पाहे मागचं स्कूल दाखवते. हवा भरपूर आहे, खूपच मोठ्या प्रमाणात हवा वाहते. ही अमेरिकेतली महत्त्वाची नदी डुपेज नदी म्हटलं जातं हिला. जसं आपलं पुणे हे एक मुळा मोठ्या नदीच्या काठावर वसलं आहे, तसं हे प्लेनफील्ड डाऊनटाऊन हे पाहे समोरचं डाऊनटाऊन ह्या डुपेज नदीवर वसलेलं आहे. डुपेज नदी ही खरं प्लेनफील्ड डाऊनटाऊनची ओळख आहे. पहा, जे समोर दिसतं आहे हे लॉकपोर्ट स्ट्रीटवर मी उभा आहे. आणि हे जे मॉन्युमेंट आहे मॅसॉनिक ब्लॉक, हे फार खूप ऐतिहासिक असावं. तसंच हे सुद्धा बऱ्यापैकी ऐतिहासिक असावं. ऐतिहासिक नाही म्हणता येणार, कारण हे मला दिसतं आहे समोर 1998 मधलं दिसतं आहे. पण हे कदाचित मी कुठेतरी वाचलं होतं, पण हे ऐतिहासिक असावं. हे लॉकपोर्ट स्ट्रीटचं मी पाहतो आहे. ह्याचे मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, पण आता प्रत्येक वेळेला मी एक व्हिडिओ करतच जातो आहे. हा डिलीट झाला तर तो डिलीट झाला तर हा, असं माझं चाललेलं आहे. पहा, मी लॉकपोर्ट स्ट्रीटवरनं चालतो आहे. ही रॉबर्टसन इमारतीला नाव दिलेलं आहे. पहा, लॉकपोर्ट स्ट्रीटवरनं चालतो आहे. थोडंसं मला चालतो आहे त्यामुळे अडखळल्यासारखं होतं आहे, नाही असं नाही. आणि हे ज्वेलर आणि बँकर हे लॉकपोर्ट स्ट्रीटवर. आणि माझ्या मागे जर तुम्हाला बार्बर शॉप दिसत असेल ना, तर त्या बार्बर शॉपमध्ये मी आलो होतो, तेव्हा गेलो होतो, म्हणून मला सारखं आठवतं ते. अर्थात मी केस कापले नव्हते, पण त्या दुकानात बार्बर शॉपमध्ये बसून आलो होतो बराच वेळ. कारण त्याचे नंतर मी बराच वेळ चालल्यानंतर मला कळलं की रेट तर विचारावं, आणि मला ते जमलं नाही म्हणून मी ते परत तिथून आलो होतो. तिकडे समोर पब्लिक लायब्ररी दिसते मला, कारण त्या लायब्ररीतसुद्धा मी 2-3 वेळा आलेलो आहे. त्याच्याशिवाय ही इमारत आहे. मला ह्या इमारतीचा परत मी आता येऊन पूर्ण फोटो घेणार आहे. आणि त्याच्या शेजारी हे चर्च आहे. पहा, हे प्लेनफील्ड डाऊनटाऊन 1834 मध्ये निर्माण झालेलं आहे. पहा, नाही मी म्हटलं 1834 मध्ये इस्टेड आहे ते. मी परत लॉकपोर्ट स्ट्रीट मागून दाखवतो आहे. आणि आता ते घड्याळात 6:40 झालेली आहेत. आणि हे आपण चर्च पाहिलं आहे. हे सर्व मॉन्युमेंट्स म्हणा किंवा काय जे आहे ह्या लॉकपोर्ट स्ट्रीटवरच आहेत, प्लेनफील्ड डाऊनटाऊन. हे पुन्हा एक चर्च दिसतं आहे मला. आणि त्याच्या शेजारीसुद्धा एक ऐतिहासिक इमारत आहे, पण तिचं काम चाललेलं आहे. मी जे म्हणतोय ती ऐतिहासिक इमारत ही. आणि हा 59 हायवे
कार शेवर्लीची आहे आणि समोर पण काहीतरी दिसतं. आत्ता जसं म्हटलं मी तुम्हाला, सकाळी 6:42 या रस्त्याला एवढी वाहतूक आहे. आपण जर सरळ गेलो तर ईस्टकडे वळलो तर हिस्टॉरिक लिंकन हायवे, त्यानंतर साऊथकडे वळलो तर इलिनॉइस 59 आणि हिस्टॉरिक US 66 रूट हा असा मागून रस्ता आलेला आहे. आणि मी आता सर्व फिरून दाखवायचं म्हटलं तर पहा, मी चौकामध्ये उभा आहे बऱ्यापैकी. IL 59 आहे तो कदाचित. आणि इकडच्या बाजूला हे लॉकपोर्ट स्ट्रीटकडे गेलेला रस्ता आहे, तिकडून आपण आलो आहे. आणि आता मी हे दाखवे इथे उभा आहे मी. हां, प्लेनफील्ड डाऊनटाऊन दाखवलं आणि आता आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात. तर माझ्या मागे पण एक क्लासिक इमारत असावी कदाचित. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.